उल्हास नदी सध्या जलपर्णीच्या विळख्यात अडकल्याची टीका नेहमीच होत असते. मात्र ही जलपर्णीच एका चिमुकलीसाठी वरदान ठरली आहे. बदलापूर जवळील एरंजाड गावातील पुलाखाली एक चिमुकली पाण्यातून बचावासाठी आवाज देत असल्याचं काही गावकऱ्यांना दिसून आलं. एकता सैनी या 6 वर्षाच्या मुलीला तिच्या वडिलांनी काल रात्री 8 वाजता चप्पल घेण्याच्या बहाण्यानं घरातून बाहेर नेलं आणि या पुलावर आणून पुलाखाली फेकून दिलं. मात्र नदीवर तरंगणाऱ्या जलपर्णीमुळे ही मुलगी पाण्यात बुडाली नाही. रात्रभर ती त्या जलपर्णीवर बसून राहिली. अखेर मॉर्निंग वॉकला गेलेल्या गावकऱ्यांना तिच्या हाका ऐकू आल्या आणि गावकऱ्यांनी फायर ब्रिगेडच्या मदतीनं तिला बाहेर काढलं. और दूसरा वो जो साथ में था दोस्त, वो दोनों इधर देख दोनों था क्या? दोनों था। ऐसा नीचे डाला ब्रिज के नीचे, ऐसा उठाया. आजूबाजूला असलेल्या नागरिकांना ते आढळलं की बाबा असं झालेलं आहे. त्यांनी तात्काळ फोन केले. मुलगी अत्यंत घाबरलेली होती. काल रात्रीपासून मुलगी ह्या पुलाच्या त्या साईडला टाकण्यात आलेली होती. ती प्रयत्न करून ह्या साईडला आलेली होती. काही वेळाने अग्निशमन दलाची गाडी आली आणि मग तिला त्या टायर ट्यूबच्या सहाय्याने काढण्यात आले. ही मुलगी ठाण्याच्या वर्तकनगर मधील आहे आणि वर्तकनगर पोलीस ठाण्यात तिच्या आईनं अपहरणाचा गुन्हाही दाखल केला आहे. बदलापूर पोलीस आता या प्रकरणाचा तपास करतायत. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.